मॅडम आज खूप वेळ झाला. हो, खूपच कामाचा व्याप होता. अरे कचकच झाली आज डोक्याला. वेळ झाल्यामुळे मग आता कसं न्यायला वगैरे कोण का सोडून आलाय देतं? भाऊ, आलाय न्यायला. आलेत का? हो. बर बर, मग चहा घेऊयात ना. हो, आलेत चालेल भाऊ ना, तर तुमचे. चालेल 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 चालेल, चहा तू पण घेऊयात. चहा घ्यायला चल. चला इथं समोर बसूयात. मॅडम या या, वेलकम. किमान चहाच्या निमित्तानं का होईना पण तुम्ही आमच्या ऑफिसला आलात. हो ना. थँक्यू. बसा बसा. या या या, बसा या, बस. नमस्ते नमस्ते नमस्ते. गणेशराव, गणेशराव कुठे गेले? गणेशराव, ऑफिसला एक 4 चहा पाठवून द्या लगेच. ठेवा ठेवा ठेव. मॅडम चहा घ्या. सर घ्या चहा. हो हो. काय का पवित्रताई, आज खूपच टेन्शन मध्ये दिसतेस. हो, अरे कोर्टात ते भावाभावांच्यातली भांडणं, शेतीवरून वाद चालू होते, त्याची सगळी ती भांडणं, तिथं ते आई वडील बसलेले, ते रडत होते, ते बघून नको झालं. ते डोक्यातूनच जाईन आज. अरे बापरे, पण काय हो, कशामुळे एवढं सगळं? काय झाले, आजकाल हे प्रमाण खूप वाढत चाललंय. कौटुंबिक वाद, भावाभावांचे वाद, कौटुंबिक हिंसाचार, याची बरीचशी प्रकरणं याच्यामध्ये कोर्टापुढे येताना दिसत आहेत आपल्याला. हे जर असंच वाढत राहिलं तर ह्याचे परिणाम खूप आपल्याला भोगावे लागतील. ह्या गोष्टी थांबवण्याकरता आपल्याला काहीतरी परमनंट सोल्युशन ते काढणं गरजेचं आहे. सर, यासाठी एकच सोल्युशन आहे. हे घ्या खंडाळातील रामायणाचं प्रवचनमालेचं पत्रक. ओके. आत्ता घराघरामध्ये रामायणाची ऐकण्याची खूप गरज आहे. लक्ष्मणाचं बंधुप्रेम आणि भरताच्या त्यागाची कथा हे प्रत्येक घराघरात ऐकलं पाहिजे. त्यासाठी रामायणाची खूप गरज आहे आजच्या काळामध्ये. अगदी बरोबर आहे. तुम्ही पण या प्रवचनमालेचा निरोप सर्वांपर्यंत पोहोचवा. नक्की नक्की सर्वांपर्यंत पोहोचू आणि आम्ही स्वतः सुद्धा उपस्थित राहू. धन्यवाद. थँक्यू. श्री राम भक्त पंचकृषी खंडाळा आयोजित श्री रामायण एक चिंतन प्रवचनमाला. महर्षी वाल्मिकी कृत श्री रामायणावरील चिंतन श्री संत सेवा संघाचे संस्थापक श्री संजय गुरुजी यांच्या अनुभवसिद्ध ओजस्वी वाणीतून ऐकण्याची सुसंधी खंडाळा पंचक्रोशीतील श्री राम भक्तांना लाभणार आहे. अतिशय तर्कशुद्ध, ज्ञानप्रचूर, विचारप्रवण, 21व्या शतकाशी ताळमेळ साधणारी प्रवचनमाला. चला तर मग श्री रामायणातील आदर्श व्यक्तिमत्वांच्या उत्तुंग जीवनाच्या स्मरणानं व्यक्ती आणि समाजाच्या खऱ्या उन्नयनासाठी कार्यप्रवण होऊया. सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही नम्र विनंती. जय श्रीराम.